सोम वगैरे आलेले आहेत बघा. हा आता पुढं पुढं वहिनीला जागा ठेवली काय. तर रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे लोक? आपली चांगले असाल आणि चांगलीच राहा. तर हा व्लॉग बनवते खूप दिवसानंतर. स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर चला आता क्लास वगैरेला जाऊया. तर गाईज आम्ही करत आहे मस्त शेकोटी बघा. सर पण आहेत सगळे. हात गरम झाले म्हणजे त्याच्यावर जसं गरम व्हायला जरा तुम्ही कोण शिकायले? गरमी व्हायला लागली ना. या लागला एक नंबर. हा गाईज आता मी सक्षम, आदर्श आणि ऋषी हे बघा. तर आम्ही आलेलो आहे इकडं फोटोशूटला. तर सक्षम जवळ कॅमेरा सुद्धा होता. तर म्हणलं चला. तर बॅकग्राऊंड पण बघा किती मस्त आहे. आणि आपले ऋषी भाऊ बघा, एक चष्मा, हिच्यात दोन चष्मा आणि हे पा कपडे. नांद करा पण आमचा कुठं. तर गाईज चला आता काही फोटोशूट करू मस्त. हे बघा गाईज, लोकेशन किती मस्त आहे, एकदम कूल, सागवान वगैरे. गाईज आता माझे तर फोटोशूट झालेले, आता ऋषीचं चालू आहे परत. तर बघा गाईज आता केलं आम्ही लोकेशन चेंज, म्हणजे बाजूला चालू आहे. हे इथं सागाचं आहे आणि हे बाजूला आलो बघा. कपडे कपडे टॉपचा विषय. चालू आहे आदर्शचा बघा. आता आलो आम्ही हनुमानजीच्या मंदिरात बघा. तर आता इकडं काढूयात काही फोटो, दर्शन करून घ्या. आता आम्ही थकून बसलेलो इथं बघा. आदर्शन खूप थकला, पण या भाऊचे शर्ट बदलणार का होईनात. आता तिसरं शर्ट आहे. ते दोन चष्मे घेऊन काय करायला. पहा पहा पहा, 2 चष्मे भाऊ. ओ भाऊ तुम्हाला पण फोटोग्राफर वगैरे पाहिजे असेल तर आपले सक्षम भाऊ आहेतच. तर लवकरात लवकर कमेंट करा, म्हणजे स्वस्तात मस्त आहे, बाकी काय नाही, त्यामुळे बोलतोय. तुझी पोच हे पुढं पुढं वहिनीला जागा ठेवली काय. वहिनीला जागा मागं ठेवत असतात भाऊ. नाही चलवताय म्हणून बहिणीने चालवणार आहे. मग मी काय सांगू लागलो तर. आता आलोय ऋषीच्या घरी, कारण की फोटो वगैरे द्यायला लागतील ना, बरोबर ना. हो चला चला कुठं बरं तर चला एवढं थकवलं यार काय. तू कोण बोलवलं होतं गाईज? आता मी आलोय आजूबाजूच्या इथं आणि रितेश, सोम वगैरे आलेले आहेत बघा. हा आता मी आणि सोम आलेलो आहे सोडा प्यायला. फायनली सोडा आलेला आहे.